आहे ना, तो माणूस म्हणे अहो पाण्यामुळे फोडायला मला एवढा त्रास झालाय. तुमच्या म्हणजे मला 8 ते 10 दिवसात एवढे जबरदस्त रिझल्ट आले. आज ते 14 दिवस आज लिक्विड खत सोडत्या, आज आलेच नाही ते. आलेच नाही बरोबर. आज आले नाही, तुमचा ड्रम सोडल्यामुळे आज आलेच नाही ते. पहिल्यांदा म्हणजे आज समजा का 2 महिना पण आज पहिल्यांदा आज आलेच नाही. नाही येतेच, आज येतेच ती चौथा दिवस त्याचं चक्कर राहतो. राहतोच. खत सोड लिक्विड सोडायसाठी यावंच लागतं. तो माणूस तिकडं याला बॉडीला पॉली औषध आहे. त्यांनी इकडून फोन करून तिकडे बोलून घ्यायचं मला, तुम्ही या म्हणे साहेब. हा का? मला 100% तुम्ही मला ना भोदातून पाण्यामुळे बाहेर आली पाहिजे. इथं कशी पाण्यामुळे भोदातून बाहेर आली म्हणे, तशी मला पॉली हाऊस मधून करून द्या म्हणे. गुलाबाचं तेच महत्वाचं आहे. असं काही शॉप नसतं काय, प्रत्येक जण सारखं नसतं काही आणायचं सोडायचं त्याला मजा नाही. माणूस भावनेच्या कारणामध्ये नुसतं करीत राहता खर्च समजून येत काही नाही. समजून येत एवढा प्रॉब्लेम आहे. या 2025 एवढा प्रॉब्लेम आलेला आहे का कोणताच शेतकरी म्हणतो ना की मला पैसे झालेले इतक्या जाम कंडिशन मध्ये. विषय कसा होतो, तुम्ही दुकानदार जाता उधारीत घेऊन येतो, तो खर्च समजून येत नाही ना. शेवटला जाऊ इयर एंडला जाऊ तो पूर्ण निघतं तेव्हा समजतं आपण किती काय खर्च करून बसलो. एवढं त्याच्यात किती पावडरचे रिझल्ट आले आणि किती नाही येतं माहितीच नाही राहत मला आपल्याला. भरपूर म्हणजे असं समजा की मी पावडरच कमी करून टाकले. हा ना. थ्रिपची पावडर मारल्यावर मला 2 दिवसांमध्ये 3ऱ्या दिवसाला थ्रिपची पावडर द्यावंच लागायची. किती दिवस झाले थ्रिपची पावडर? थ्रिपची पावडर मार म्हणून तरी आज 8-10 10 ते 12 दिवस दिवस होता. अजून काय वाटत त्याच्यात नाही. एक डावण्याचं आणि आजचं दुसरा म्हणजे 2च हात स्प्रे टाकले मी हा, त्याच्यामध्ये. दिवस. बुरशीनाशक म्हणून जास्त टाकले. एक होता घालून बाहेर त्याच्यात म्हणून एक लाल कोळ्यासाठी दुसरा चेंज करून दिला. कारण की थ्रिपचा असा प्रकार आहे, एक पावडर डबल देऊन मी जरी चांगली पावडर पण ही मागेच ठेवली. ही चांगली दिली की त्याला सवय होऊन जाते. बरोबर. ही पावडर थोडी मागे ठेवली आणि दुसरी वापर करून घेतला मी त्याचा. आता परत पुढल्या हातात परत रिपीट. तुमचा खर्च कमी झाला ना. हो. त्यातली त्यात तुम्ही ब्लॉसम फाईस सोडेल खालून, त्याच्यामुळे काय झाडाला ऑलरेडी खालून ताकद आहे. त्याच्यामुळे वरतून लवकर अटॅक करू देत नाही कोणत्याच गोष्टीला ते. बरोबर ना. ह्या प्लॉटला किती दिवस झाले सोडून ब्लॉसम? याला आज 5वा ते 6वा दिवस असला. 5वा ते 6वा दिवस. आम्ही 7 दिवस झाले असतील तुमचे माझे 7 झाले बरोबर? असेल दिवस काढून. तेव्हा झाड केवढं होतं? त्याच्यात हे सगळे छोटे फुटे होते आपले. हा फुटवा सगळं छोटा होता. एक प्रकार हे अशा प्रकारचं झाड होतं. हे आज अशा प्रकारचं झाड झालेलं आहे. हे पहिलं झाड होतं, आता असं दुसरं झाडात बदल पडला. 5-6 दिवसात. हो. 1 एकर आहे ना. 1 एकराने आजच तुमचं खत सोडलं. आज पहिला दिवस आहे का आज पाणी दिले त्याला. त्याच्यामुळे अजून 50% रिझल्ट त्याचे बाकी. पण मग पूर्णपणे उचलून जरी पाणी दिलेलं नाही 5-6 दिवस झाले, त्याला अजून पण अशी गरज जाणून येत नाही का पाणी दिलं पाहिजे म्हणून त्याला? नाही अजून कशी टवटवीत आहे झाड. एकदम टवटवीत. उन्हामध्ये सुद्धा टवटवीत आहे हो, झाड. एकदम टवटवीत. आता तेज आहे 3-3:30 वाजले असतील. हो. 4 वाजले. 4 वाजले तरी असं झाड असं वाटत नाही का पाण्यात दिवसभर टाकून सध्या दिलंय उन्हाचं खाली का तापतंय. काहीच नाही वाटत आहे. नाही. उन्हाचं सकाळी तापतंय थंडी आता. 12 वाजेपर्यंत ऊन, परत संध्याकाळी थंडी. त्याच्यामुळे प्रत्येक कोणत्या वेलवर्गीय म्हणा नाही तर अशी झाड म्हणा प्रॉब्लेम येऊ राहिलाय त्याला. त्याच्यावर आजही तेज आहे. एकदम तेजपणा आहे त्याच्यावर. एवढं उन्हाच्या सुद्धा सुकेलपणा काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही. प्लॉट रस्त्यावरूनच समजून येतो का किती भारी वाटतो ते. फुटव्यात सुद्धा फरक पडला. अजून भरपूर फरक पडला. अजून एकदा सोडला, अजून दुसऱ्याने सोडला, अजून फरक पडला. अजून फरक पडेल ना 100%. किती सोडलं त्याला? याला 1 लिटर 5 लिटर ठिकाणी एक सोडले. 5 लिटर स्वतः करून सोडली ना. नाही याची सोडली आपण 1 एकर टाकली. हा 1 एकरला डायरेक्ट सोडते. आपल्या दिघा बरे ना त्याला 2.5 किलो लागली. गुलाबाला पाणी भरलं. गुलाबाला आत्ताच पाणी दिलं. लोडिंग हा बघितलं तिकडं ना. लोडिंग आत्ताच लोडिंग केलं आणि पॉट तिकडे घेऊन जावं. पण तिकडे जाऊ. गाडी पाहणार काहीच नाही. पत्ती म्हणजे एकदम मोकळी प्लेन पत्ती झाली. ट्रेन आहे एकदम. त्या दिवशी बॅगचा प्लॉट अजून भारी दिसतो. काढून झालं ना, काढच दिसतच नव्हतं. आत्ताशी कुठेतरी नॉर्मल थोडीशी कुठेतरी थ्रिपची प्रॉब्लेम दाखवत. हा नवीन एकदम आता येतोय normal. वरती काहीतरी इथे. एकदम नॉर्मल प्रमाण काहीतरी थोडं. जे पहिले थ्रिपचे पानं सगळे मोकळे झाले पाहिजे. एका झाडाला फुलकळी खूप लागली. भरपूर लागते. नाही का पूर्ण पांगलेलं आहे ना ते झाड. हे 35 ते 40 दिवसामध्ये आपल्याला हे फुल तोडून घ्यावं लागतं. परत खालून फुटवा चालू करून घ्यावं लागतं. बरोबर नवीन हे असं हे काय आपल्याला खालून नवीन 12 महिने चालू ठेवावं लागत असंच. 12 महिने कंटिन्यू आपल्याला फक्त हे सगळं दांडी बर द्यायची काम आहे एवढं. चे रिझल्ट भारी आले. 1 नंबर. त्याच्यामुळे ही पत्ती आपलं आज पाहिलं होती. टिकून राहिली. हो. नाही ती
पावसाळ्यामध्ये सुद्धा थ्रिपचा एवढा अटॅक होता का उन्हाळ्यात प्लॉट होत्या का नाही याची गॅरंटी नव्हती. बरोबर. आणि अजूनही याच्या पुढे कसं काढून गॅरंटी घेतलं होतं पूर्ण झाड? नाही आमचाच नाही, सगळ्या गुलाबाचा प्रॉब्लेम होता. सगळ्या गुलाबाचा, कारण इतके थ्रिप्स वाढल्या का त्यांनी अटॅकच होत नाही, फुटवा होत नाही. आणि होतच ते- नाही. झाडाचा जो ऍक्टिव्ह पाना झाडाचा तो येऊन देत काहीच नाही. नाही. आणि त्याच्यात उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणावर थ्रिप्स पूर्ण रस शोषून घेतं ते. आता आपल्याला यादी सगळं सुद्धा व्यवस्थित आहे. अजून पुढे तर काय अडचण येणार नाही नाही, आता पुढे अडचण नाही येणार एवढी. थंडीमध्ये एवढं आता थंडी आता मापच झाली त्याच्यामुळे काही एवढं प्रॉब्लेम. शिवाय मी माल खोडेल तर मला बा तुम्ही कसं आजच खोडलं का? दुसरा खोडा करेल मी. किती निघाल 100-100 चालू आहे. आता 4था खोडा केला. कलर सुद्धा मालाच होता. दांडी दांडी नाही त्याला. ही आधी ज्याच्यातली त्याच्यामुळे आधी आपल्याला नवीन याच्यात दिसायला तरी फुलात बदल. किती राहते? 12 राहते. हे 12 नाशिक 12 मुंबई 20 याला व्यापार बिपार राहत्या बॉक्स हा सगळं आपण बघितलं. त्याचा वरतून पूर्ण रॅपर राहतं. व्यापार राहत होतं 3 त्याचा लब्बर खर्च वाढत असेल. हो त्याचा 5-6 रुपये खर्च वाढत. त्याला 20 फुलं द्यावं लागत. 3 लेबर लावा लागत. हे नाशिकचं आहे आता इथे. नाशिकला कोण डायरेक्ट व्यापारी का? हा एक इथं आपला माणूस आहे, तो घेऊन जातात. त्याला आपण देऊन टाकी आज जागा तो घेऊन जातात. त्याला ही दांडी छोटी आहे ना. पत्ती टिकून राहिली ती. पूर्णपणे म्हणजे पत्ती पूर्णपणे लाल कोळी राहतो खाली याला हिवाळ्यात दिसत. याला आज एकदम हिरवीगार पत्ती. आमची लाल पत्ती दिसत नाही, सगळी हिरवीगार पत्ती. जास्त पत्ती टिकून फिरतं. जायला होता आधी हो. थ्रिप्सचा. पण आता एकदम हिरवीगार पत्ती, काहीच प्रॉब्लेम भाऊ नाही. 3 महिन्यापासून गपचूप ही सगळी पत्ती मोठी. हा ना. उपटून फेकायचं. आता चांगलं होईल अजून. तुम्ही होत्या मी तिकडनं चेतन बोलतो आमचं बोलणं झालं. तुम्ही नेमके ते बोलले, आम्ही तिथं झेंडू ही पहिल्यातली ही पहिली आधी हा. पहिली स्टार्टिंगची. आणि ही मागून तुमच्या बरोबर याची समजली तरी चालेल. याच्यात किती बदल पडतो बा त्या पत्तीतून या पत्तीत. हा मग शेवट पानांमध्ये फरक पडलाय. पानाला Greenery महत्व ते. आहे. हा दांडी बरोबर आणि आहे. पानाचं दांडीन पानाला महत्व आहे. फुल छोटं जरी असलं ना दांडीन पान मोठं पाहिजे. पान- आता हिच्या त्याच्यावर रेट मध्ये विकलं जातं रेट ना. मध्ये फरक पडतो आम्हाला. फरक पडतो. हा मग आम्हाला रेट मोठा करायचा आहे. तुम्ही तरी त्या प्लॉटवर जर का नसेल टाकला मग त्या प्लॉटची चक्कर मारून टाक एवढे प्लॉट कसा आहे त्याची. हा पण आहे ना अजून 15 दिवसामध्ये पहा तुम्ही फुल कसं निघेल याचं. तेच पाहिजे ना आम्हाला. भाऊ माझा ऍक्सिडेंट झाला नेमका इड एवढा होता. हा ते बोलले ना दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे नेमकं पूर्ण आमच्या तोडावं दोघं लागलं. मालकाचा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे घरामध्ये करता हा असल्यामुळं सगळं सगळं बरोबर स्टील झालं. झालं. हा ते कसं राहतं थोडं दुर्लक्ष झालं ना ती गोष्ट लवकर आपल्याकडून लवकर कॅच होऊन जाईल ना. जास्त झाली ना मग ती कंट्रोल मध्ये नाही येऊ शकत ती. 8 दिवस तू दवाखान्यात मला आमच्या प्रॉब्लेम काय जवळ होते राहायला गेला संध्याकाळच्या माझं. लाईटी होत्या. संध्याकाळच्या लाईटीमुळे दिवसा काहीच करता येत नाही. बरोबर. संध्याकाळी तिकडे जावं लागायचं. संध्याकाळी एक तर प्रॉब्लेम असा की शेतकऱ्याला पहिला डीपीचं दर्शन घ्यावं दर्शन घ्यावं लागायचं. लागेल. दिवा टाकायला लागतो पहिला. आज